त्या पोराला त्या महेंद्राला कशी दिली दुसरी जार दिली त्याला टाकली आधी त्याच्यात पाण्याची दिली चटणी टाकली त्याच्यात आपली चटणी टाकली समोसाची चटणी खाते बघ असा हो महेंद्र बुवा साहित्य खाते हे बघ साहित्य तोडताय कचोरी बघ अशी खाताना महेंद्र बुवा पण त्यांचा महेंद्र तो वारसा पोरिया होय प्रेझेंट दिवशी लावायची या तिथे आजच्या बघ चला आपण लेक्चर सुरुवात करूया. सगळ्यांनी प्रेझेंटी चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवताय का? पटापट सेंड करून द्या. 7 जणांनी पाठवले फक्त आतापर्यंत. ग्रुपवर मी मेसेज टाकलेला रीड करा. श्रावणी कोठावळे माईक बंद कर. ग्रुपवर मी जो मेसेज टाकलेला आहे की जे स्टुडंट लेक्चर अटेंड करणार नाही त्या स्टुडंट्सना परीक्षेला बसता येणार नाही असा मेसेज पण टाकलेला आहे. तुमची प्रेझेंटी नोट होते रोजच्या रोज. आजच्या लेक्चरला फक्त 29 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. 28 पार्टिसिपेंट्स प्रेझेंट आहेत आणि आपल्या वर्गाची संख्या मला वाटतं जवळपास 100च्या आसपास आहे. तर बाकीचे 70 स्टुडंट का अटेंड करत नाही काय कळत नाही लॉजिक. जर त्यांची कंटिन्युअस ऍब्सेंटी असेल 70% त्यांची प्रेझेंटी जर नसेल 70-75% तर अशा स्टुडंटला परीक्षेला बसता येणार नाही. त्यांना रोखलं जाईल परीक्षेला बसण्यापासून कारण तुमची प्रेझेंटी भरत नाही. त्यामुळे तुम्ही आताच मी सावध करतोय तुम्हाला की तुम्ही वेळेवर लेक्चर अटेंड करा. जे कोणी अटेंड करत नसतील त्यांना मेसेज द्या. जे आता जॉईन झालेले ते आतापर्यंत जर मागचे लेक्चर अटेंड केलेले नसतील तरी इथून पुढचे तरी कमीत कमी कंटिन्यू अटेंड करा जोपर्यंत हे ऑनलाईन लेक्चर्स चालतील तोपर्यंत. ऑफलाईन जर झालं तर ऑफलाईनला तुम्हाला यायचंच आहे. पण ज्यांनी एकही लेक्चर आतापर्यंत अटेंड केलेलं नसेल अशांना तुम्ही मेसेज द्या की लेक्चर अटेंड जर नाही केले तर आपल्याला परीक्षा देता येणार नाही. असं होऊ शकतं. त्यामुळे हा मेसेज पास करा. ठीक आहे. इन द लास्ट पिरियड we discussed detailed information about electrophoresis technique. We started first chapter methods of separation. Semester 4 जो आहे त्या सेमिस्टर 4 मधला जो सिलेबस आपण घेतोय त्यातला पहिला चॅप्टर मेथड्स ऑफ सेपरेशन. त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आपण डिस्कस करतोय. त्यातली एक टेक्निक इलेक्ट्रोफोरेसिस आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केली होती. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन पण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर distribution constant, conditions of extraction, equilibration time, solvent volumes, temperature, pH, selection of the solvent कशा पद्धतीने असतं हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. सिंगल स्टेप अँड मल्टी स्टेप एक्सट्रॅक्शन, पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन फॉर सिंगल स्टेप अँड मल्टी स्टेप एक्सट्रॅक्शन आणि सेपरेशन फॅक्टर असे 2-3 पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वगैरे दिलेलं आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितल्यानंतर ते आपल्याला लक्षात येतं.
सिंगल स्टेप म्हणजे फक्त एकाच वेळेला एक्सट्रॅक्शन करणे. मल्टी स्टेज एक्सट्रॅक्शन म्हणजे प्रोसिजर रिपीट होते. आज पहिल्यांदा 39 स्टुडंट आलेले आहेत. मला वाटतं आता 40 स्टुडंट झाले. मग एक वॅक्सिन दिल्यानंतर आज कालच्या लेक्चरला आजच्या लेक्चरला एक वॅक्सिन दिली गेली. परीक्षेला बसता येणार नाही अशी एक कंसामध्ये वॅक्सिन दिली गेली, इंजेक्शन दिलं गेलं. लगेच 10ने स्टुडंट्स वाढले, 30चे स्टुडंट 40 झाले. म्हणजे खरोखर वॅक्सिन देण्याची आवश्यकता येऊ नये असं मला वाटतंय. 41 स्टुडंट वाढतायत. भाले मॅडम, लेक्चर अटेंड तुम्ही वेळेवर करा, त्यामुळे वारंवार हे सूचना देण्याची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे, अजून स्टुडंट वाढतात, काय हरकत नाही. नाव इन दिस मल्टी स्टेज एक्सट्रॅक्शन प्रोसेस इज रिपीटेड. वन सिंगल प्रोसेस इज रिपीटेड ट्वाइस और थ्राइसली. दोनदा किंवा तीनदा त्याचं सेपरेशन केलं जातं, किंवा वेगवेगळ्या स्टेज मधून याचं एक्सट्रॅक्शन केलं जातं. Now, in general, multiple extractions using small volumes of extractant are more efficient than a single extraction. एकदाच एक्सट्रॅक्शन करण्यापेक्षा जर मल्टिपल एक्सट्रॅक्शन्स आपण केले छोट्या छोट्या व्हॉल्युम्स मध्ये, तर ते एक्सट्रॅक्शन इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन म्हणून ट्रीट केलं जातं. त्याच्यामधून जे एक्सट्रॅक्शन मधून मिळणारा जो प्रॉडक्ट असतो तो दॅट विल बी इन द प्युअर फॉर्म. कारण का दोन वेगवेगळे लिक्विड्स जर आपण एकमेकांमध्ये मिक्स केले आणि त्याचं जर सेपरेट करण्याचा प्रयत्न केला, फक्त एकदाच जर सेपरेशन केलं आपण, तर दोन लिक्विड एकमेकांपासून सेपरेट होतील, पण एकमेकांमध्ये मिक्स झालेला जो पार्ट असेल तो पार्ट थोडासा काय होणार त्या ठिकाणी शिल्लक असेल. अशा वेळेला मल्टी स्टेज एक्सट्रॅक्शनची जर प्रोसेस कॅरी आउट केली गेली तर कम्प्लीट दोन जे लिक्विड्स आहेत ते दोन लिक्विड्स वी कॅन इझिली सेपरेट आउट बाय युझिंग मल्टिपल एक्सट्रॅक्शन्स, किंवा यालाच आपण मल्टी स्टेज एक्सट्रॅक्शन असं म्हणतो. The same total volume is used in all the small volume extraction. दोन किंवा तीन वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये छोटे छोटे व्हॉल्युम्स मध्ये एक्सट्रॅक्शन केलं जातं. दिस कॅन बी रेडिली सीन फ्रॉम इक्वेशन नंबर 6. इक्वेशन मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये याचं एक्सप्रेशन्स या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरा जो पॉइंट आहे तो पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन. इट हॅज बीन शोन अर्लियर दॅट मल्टिपल एक्सट्रॅक्शन्स using a small volume, multiple extractions using a small volume of extractant is more efficient. Extractant चा small part, small volume घेऊन त्याचं मल्टिपल एक्सट्रॅक्शन जर केलेलं असेल तर तो मोर इफिशियंट या ठिकाणी समजला जातो. To the analytical chemist, the amount extracted in a single extraction is more convenient. पण केमिस्ट साठी एका सिंगल एक्सट्रॅक्शन मधून केलेलं जे एक्सट्रॅक्शन असेल त्याची जी अमाऊंट असेल ती कन्व्हिनियंट असते. बिकॉज मल्टिपल एक्सट्रॅक्शन्स दो इफिशियंट, जरी मल्टिपल एक्सट्रॅक्शन इफिशियंट असले तरी टेंड टू बी टीडियस. कारण का प्रोसेस रिपीट करायला लागेल. मल्टिपल एक्सट्रॅक्शन जर असेल तर एकच प्रोसेस 2-3 वेळेला रिपीट करायला लागेल. म्हणून याला टीडीएस प्रोसेस, किचकट प्रोसेस असं कन्सिडर केलेलं आहे. अ रिलेशन बिटवीन द पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन. नूतन पाटील ऑडिओ बंद कर. अ रिलेशन बिटवीन द पर्सेंटेज आरती मौर्य, सगळ्यांनी माईक बंद करा. आरती मौर्य. हा. A relation between the percentage extraction, that is capital E, percentage extraction म्हणजे capital E,
and the distribution ratio capital D can be arrived in the following manner. Mathematical expression त्या ठिकाणी दिलेले एक्सप्रेशन वरून आपण पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचे एक्झॅक्ट पर्सेंटेज आपण फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारचे 3 पॉइंट्स या ठिकाणी दिलेले. याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो सेपरेशन फॅक्टर. इफ अ सोल्युशन कंटेन्स 2 or more solutes, सगळ्यात अगोदर तुम्हाला तिघांमधला डिफरन्स माहित असणं आवश्यक आहे. बीएससी झाली तरी आपल्याला डिफरन्स माहित नसतो सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्युशन मधला. सोल्यूट म्हणजे काय? जो विरघळतो. फॉर एक्झाम्पल साखर साखर आणि पाणी जर आपण घेतलं तर साखर म्हणजे काय असेल? एक्झाम्पल म्हणून सोल्यूट आपण ट्रीट करतो कारण तो पदार्थ विरघळतो. सॉल्व्हंट काय असेल तर पाणी असेल आणि या दोघांपासून तयार होणारे जे लिक्विड असेल डिझॉल्व झाल्यानंतर त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. इफ द सोल्युशन कंटेन्स 2 or more solutes, एक किंवा त्यापेक्षा जास्त सोल्युट्स प्रेझेंट असतील एखाद्या सोल्युशन मध्ये, से ए अँड बी, एक्सप्रेशन या ठिकाणी दिलेले मॅथमॅटिकल. इट इज ऑफन ऑब्झर्व्ड दॅट when conditions are such that A is extracted, फक्त A जर काढला तर some amount of B is also extracted. A जर आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, सोल्युशन घेतलेलं आहे A आणि B, दोन सोल्यूट त्यामध्ये डिझॉल्व झालेले आहेत आणि आपण जर A ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, A सोल्यूटला जर A पार्टला जर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत थोडासा B पार्ट सुद्धा येतो, म्हणजे एक्सट्रॅक्शन कंप्लीट होत नाही. The extent of separation can be found by quantity called a separation factor, that is beta च्या फॉर्म मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. The extent of separation can be found by quantity called a separation factor, which is related to the distribution ratios A and B by equation. Equation त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या पद्धतीने आपण त्याचा सेपरेशन फॅक्टर या फॉर्म्युलानुसार काढू शकतो. By convention, larger D value is placed in the numerator of equation. The solvent extraction one tries to make beta as large as possible by an appropriate choice of an extractant and by adjusting the volume ratio. A single extraction in such a case will remove about 91%. एका सिंगल एक्सट्रॅक्शन मधून 91% समजा A निघत असेल and 9% of B. The separation effect increases with the magnitude of the separation factor. त्याच्यानंतर इक्वेशन्स मध्ये हे सगळे व्हॅल्यूज ठेवून आपल्याला तो सेपरेशन फॅक्टर फॉर्म्युला वापरून काढता येतो. बॅच अँड कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन हा एक पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. इथे सगळे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला बोर्डवर लिहून सगळं दाखवता आलं असतं, पण आता ते शक्य नाहीये. पुस्तकामधून तुम्ही ते बघून घ्या, फॉर्म्युलाज वगैरे जे काय रिप्रेझेंट केलेले असतील. बॅच एक्सट्रॅक्शन अँड कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन दोन पॉइंट्स या ठिकाणी डिस्कस केले. Batch extraction is the simplest and the most widely used method of solvent extraction. Solvent extraction मधली सगळ्यात जास्त वापरली जाणारी आणि कन्व्हिनियंट मेथड म्हणजे बॅच एक्सट्रॅक्शन ची मेथड आहे. It requires a single equilibration of the solute and the solvents. The only apparatus required is simple separating funnel. यासाठी अपॅरेटस काय लागतं तर सिंपल सेपरेटिंग फनेल लागतं. सेपरेटिंग फनेल बघितलं असेल तुम्ही. द मेथड इज क्वाइट इफिशियंट व्हेन द डिस्ट्रीब्युशन रेशिओ इज हाय. ही मेथड इफिशियंट ठरते ज्या वेळेला डिस्ट्रीब्युशन रेशिओ हाय असतो. द टू इमिसिबल सॉल्व्हंट, दोन एकमेकांमध्ये मिक्स न होणारे म्हणजेच इमिसिबल सॉल्व्हंट्स, जनरली वॉटर अँड अन ऑर्गॅनिक लिक्विड. वॉटर आहे आणि ऑर्गॅनिक लिक्विड आहे असं जर सोल्युशन आपण घेतलेलं असेल
दोन वेगवेगळ्या इमिसिबल सॉल्व्हंट्स, वन ऑफ विच इनिशियली कंटेन्स द सोल्यूट, त्यातलं एकामध्ये सोल्यूट असेल और सोल्यूट्स असतील किंवा दोघांमध्ये सोल्यूट्स असतील, कारण सोल्यूट्स पासून ते लिक्विड बनलेले असतील, आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इन अ सेपरेटिंग फनेल. त्याला आपण सेपरेटिंग फनेल मध्ये घेतो. प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर म्हणजे त्या तयार झालेल्या दोन वेगवेगळ्या सोल्यूट पासून बनलेल्या सोल्युशनच्या मिक्सचरला सेपरेटिंग फनेल मध्ये आपण घेतो. द सिस्टम इज विगरसली शेकन, त्याला आपण शेक करतो व्यवस्थित. ब्रिंग द टू लेयर्स इन इमिडिएट कॉन्टॅक्ट, दोन लेयर्स इमिडिएट कॉन्टॅक्ट मध्ये येण्यासाठी त्यांना आपण शेक करतो. द सिस्टम इज देन लेफ्ट अनडिस्टर्ब्ड फॉर सम टाइम. नंतर ही जी सिस्टम आहे सेपरेटिंग फनेल जो आहे या पद्धतीचं सेपरेटिंग फनेल असतो. दिसतंय, बघितलेलं असेल लॅबोरेटरी मध्ये. तर सेपरेटिंग फनेल आपण अनडिस्टर्ब म्हणजे त्याला स्टँड बाय मोडवर आपण ठेवून देतो थोड्या वेळासाठी. द सोल्यूट डिस्ट्रीब्युट्स इटसेल्फ बिटवीन द टू लिक्विड्स. जे काही सोल्यूट्स प्रेझेंट असतील किंवा प्रेझेंट असेल ते सोल्यूट्स किंवा सोल्यूट, एकच असेल तर सोल्यूट, दोन असतील तर सोल्यूट्स, एकमेकांना दोन लेअर मध्ये स्वतःला डिस्ट्रीब्यूट करते. दोन लेअर म्हणजे कुठले लेअर? एक ऑर्गॅनिक लेअर, दुसरा ऍक्वियस लेअर. द एक्सटेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन डिपेंडिंग अपॉन द डिस्ट्रीब्युशन रेशो कॅपिटल डी. डिस्ट्रीब्युशन कशावर डिपेंड असेल तर त्याच्या डिस्ट्रीब्युशन रेशोवर डिपेंड असेल. The liquid layers are then withdrawn by opening the stopcock. खाली एक स्टॉपकॉक दिलेला असते, तोटी दिलेली असते नळासारखी. त्याच्यामधून काय केलं जातं? दोन लेअर पैकी एक लेअर बाहेर काढून घेतला जातो. वॉटर आणि लिक्विड, वॉटर आणि ऑर्गॅनिक लिक्विडचं मिक्सचर जर शेक करून आपण स्टँड बायला ठेवलं, दोन लेअर तयार होतील. परत सोल्यूट डिस्ट्रीब्यूट करेल एकमेकांना त्या दोन्ही लेयर्स मध्ये, आणि नंतर आपण जो खालचा लेअर असेल तो सुरुवातीला स्टॉप कॉकच्या मदतीनं विड्रॉ करू शकतो, काढून घेऊ शकतो. When the distribution ratio is not high, 2 or 3 equilibrations will suffice for a quantitative extraction. When the extracting liquid is lighter than water, extracting liquid ज्याला आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचे ते जर वॉटर पेक्षा लाईट असेल, अ मॉडिफाईड सेपरेटिंग फनेल, तर मॉडिफाईड सेपरेटिंग फनेल वापरला जातो. 1.9 फिगर मध्ये दाखवलेले इज युज्ड. म्हणजे याला काय असेल, इथे दिसते तुम्हाला या ठिकाणी वरच्या साईडने स्टॉपकॉक, म्हणजे खाली वॉटर असेल, लाइटर दॅन वॉटर जर असेल तर वरच्या साईडला ते लिक्विड येईल, वरच्या साईडवरनं इकडून आपल्याला ते बाहेर काढतो. खालच्या साईडनं पण स्टॉपकॉक असतो सेपरेटिंग फनेलला, तो एका प्रकारचा सेपरेटिंग फनेल आहे. आणि काही विशिष्ट सेपरेटिंग फनेलला वरच्या साईडला सुद्धा स्टॉपकॉक दिलेला आहे, तिथून सुद्धा आपल्याला लिक्विड ड्रेन आउट म्हणजे बाहेर काढता येते. In this type of funnel, equilibration is brought about in the same manner as in the simple separating funnel. Modified separating funnel मध्ये सुद्धा याच पद्धतीनं दोन लेयर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये इक्विलिब्रेशन मध्ये आणलं जातं. After equilibration, mercury is introduced into the bulb of the funnel. Mercury introduce केला जातो बल्ब मध्ये फनेलच्या through the stopcock from the bottom of the funnel. Modified funnelचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. The lighter organic layer rises upwards. जे लाइटर ऑर्गॅनिक लिक्विड असेल ते वरच्या साईडला मूव्ह होईल. And withdrawn through the stopcock at the top of the funnel. Modified funnel मधून टॉप साईडला असणाऱ्या स्टॉपकॉक मधून ते आपल्याला विड्रॉ करता येतं. हे झालं बॅच एक्सट्रॅक्शन. दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स केलेलं सिंपल प्रोसेस असते आणि याच्यामधून आपल्याला ते विड्रॉ करता येतं.
पहिल्यांदा 51 मुलं प्रेझेंट आहे आपल्या लेक्चरला, चांगली गोष्ट आहे. अजून परत एकदा मी आवाहन करतोय सगळ्यांना, जे कोणी ऍबसेंट असतील, कंटिन्युअसली लेक्चर अटेंड करत नसतील, त्यांनी लेक्चर अटेंड करा, नाहीतर पुढच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. तुमची प्रेझेंटी घेऊन आम्ही बसणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. तुम्हाला तुमचा अटेंडन्स दाखवावं लागेल, मगच तुम्हाला परीक्षा देता येईल. असं जर असेल तर मग तुमची जर प्रेझेंटी कमी असली तर परीक्षा देता येणार नाही. सो प्लीज ट्राय टू अटेंड ऑल ऑनलाईन लेक्चर्स. दुसरा जो पॉइंट आहे तो कंटिन्युअस एक्सट्रॅक्शनचा आहे. बॅच एक्सट्रॅक्शन बघितलं, आता कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन बघूया. स्मॉल डिस्ट्रीब्युशन रेशोज आर अनफेवरेबल. डिस्ट्रीब्युशन रेशो जर कमी असेल तर अनफेवरेबल आहे तो सेपरेशन साठी. फॉर क्वांटिटेटिव्ह एक्सट्रॅक्शन अँड मल्टिपल एक्सट्रॅक्शन्स विल बी रिक्वायर्ड. त्याला मल्टिपल एक्सट्रॅक्शन रिक्वायर्ड असतं. बट multiple extractions require many manipulations of the phases and are therefore very tedious. Multiple extraction एवढं सोपं नाहीये, किचकट प्रोसिजर असते. असं जर असेल, Kuchar and Studel devised a continuous extractor. या दोन सायंटिस्टनी एक कंटिन्युअस एक्सट्रॅक्ट करणारं ॲपॅरेटस तयार केलं टू इलिमिनेट मल्टिपल एक्सट्रॅक्शन. म्हणजे एकच सोल्युशन प्रत्येक वेळेला रिपीट करत बसण्यासाठी मॉडिफिकेशन त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर काही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन, लिक्विड वेस्ट जाऊ शकतं, कॉम्प्लिकेशन जास्त आहे, टीडीएस प्रोसेस आहे. म्हणून कंटिन्युअस एक्सट्रॅक्टरचं ॲपॅरेटस या दोन सायंटिस्टनी इन्व्हेंट केलेला आहे. देअर एक्सट्रॅक्टर कॅन बी युज्ड विथ सॉल्व्हंट्स लाइटर दॅन वॉटर. या प्रकारचे एक्सट्रॅक्टर कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन साठी लागणारे. कशासाठी वापरतात? लाइटर दॅन वॉटर. जर सॉल्व्हंट्स असतील, पाण्यापेक्षा लाईट वेटचे जर सॉल्व्हंट असतील तर त्यांना वापरता येतात. फॉर सॉल्व्हंट्स हेवियर दॅन वॉटर, जर पाण्यापेक्षा हेवी असतील तर अजून एक सायंटिस्ट आहे वेरली, मॉडिफाईड द कंटिन्युअस एक्सट्रॅक्टर. दुसरा एक कंटिन्युअस एक्सट्रॅक्टर मॉडिफाईड केलेला या ठिकाणी सजेस्ट केलेला आहे. बोथ द एक्सट्रॅक्टर्स आर शोन इन फिगर, पुस्तकामध्ये दाखवलेले आहे. इन द एक्सट्रॅक्टर फर्स्ट फिगर, मी तुम्हाला दाखवतो ती फिगर. द एक्सट्रॅक्टिंग सॉल्व्हंट इज हेवियर दॅन वॉटर. जर पाण्यापेक्षा हेवी असेल. द ॲपॅरेटस कन्सिस्ट ऑफ अन वेसल फिटेड विथ अ कोल्ड फिंगर और रिफ्लक्स कंडेन्सर. कोल्ड फिंगर किंवा रिफ्लक्स कंडेन्सर त्याच्या साईडला बसवलेला असेल. वेसल सोबत रिफ्लक्स कंडेन्सर फिट केलेला असतो. अँड अ हीटेड सॉल्व्हंट रिझर्वायर, आणि एक सॉल्व्हंट रिझर्वायर त्या ठिकाणी असतो. The solution containing the solute and the extracting liquid are brought into contact in the extraction vessel. Extraction vessel मध्ये contact मध्ये आणलं जातं. The extracting solvent is adjusted at the level of the overflow tube or the solvent return tube. The portion of extractant is placed in the heated solvent reservoir and vaporized. The vapors pass into the extraction vessel. Extraction vessel मधून vapors pass होते. Go up to the condenser and condense. म्हणजे कंडेन्सेशन ची प्रोसेस असते ती या ठिकाणी कॅरी आउट होते. Condense into liquid state. The drop pass downward through the solution containing the solute. And doing so, they carry a certain amount of solute. The extracting solvent then overflows into the heated solvent reservoir. Solvent reservoir जो की heat झालेला असेल ऑलरेडी, त्याच्यामधनं ओव्हरफ्लो होतो. The solute is
then continuously extracted by the solvent and accumulates in the reservoir. Continuous solvent evaporate होईल, थंड होईल, लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल आणि रिझर्व्हायर मध्ये जमा होईल. या पद्धतीची जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्टर ची प्रोसेस या ठिकाणी दाखवलेली. दोन वेगवेगळे एक्स्ट्रॅक्शनच्या अपॅरेटसची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. डायग्राम पुस्तकामधून तुम्ही जर बघितली तर या पद्धतीची डायग्राम आहे. एका साइडला रिझर्व्हायर दिलेला आहे आणि दुसऱ्या साइडला रिॲक्टिंग वेसल जे असेल ते रिॲक्टिंग वेसल, त्याला आपण हीट केल्यानंतर ट्यूब जे असतील त्या ट्यूब मधून या रिझर्व्हायर मध्ये या ठिकाणी येते. कंडेन्सर त्याच्यावर हीट केलेलं आहे. कोल्ड फिंगर कंडेन्सर आणि रिफ्लक्स कंडेन्सर अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्सनी याचं आपण सेपरेशन करू शकतो. तर या पद्धतीचं बॅच एक्स्ट्रॅक्शन आणि कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शनच्या दोन मेथड्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुढची जी टेक्निक आहे या चॅप्टर मधली शेवटची टेक्निक क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आपण थोडं शॉर्ट मध्ये आपण या चॅप्टर मध्ये किंवा अगोदरच्या सेमिस्टर मध्ये सुद्धा डिस्कस केलेला आहे. थोडस डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. इंट्रोडक्शन टू क्रोमॅटोग्राफी फर्स्ट पॉइंट याच्यामधला दिलेला आहे. In 1906, Tisvet, the Russian botanist, discovered chromatography. Chromatography technique 1906 मध्ये टिस्वेट या सायंटिस्टने डिस्कवर केलेली आहे. इन द इयर he reported the separation of chlorophyll. क्लोरोफिलचं सेपरेशन करण्यासाठी ही मेथड वापरली गेली पहिल्यांदा. बॉटॅनिस्ट होता. Xanthophyll and several other colored substances by percolating vegetable extract through the column of calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेटचा कॉलम घेतला, त्याच्यामधून पर्कोलेशननी व्हेजिटेबल एक्स्ट्रॅक्ट ज्या वेळेला त्यांनी पर्कोलेट केलं म्हणजे हळूहळू खाली पेनिट्रेट होतं. एका ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट चुना जर आपण चुनखडी जर भरली, वरून जर पाणी टाकलं, गढूळ पाणी स्वच्छ होतं खाली. ती टेक्निक सिंपल टेक्निक. तर कलर्ड जे सबस्टन्सेस होते झॅन्थोफिल वगैरे ते अशा पद्धतीने सेपरेट केले गेले कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करून, कॅल्शियम कार्बोनेटचा कॉलम वापर करून. द कॅल्शियम कार्बोनेट कॉलम ऍक्टेड ॲज अन ऍब्सॉर्बंट. कॅल्शियम कार्बोनेट कॉलम जो आहे तो ऍब्सॉर्बंट म्हणून ऍक्ट केला गेला. अँड द डिफरंट सबस्टन्सेस were absorbed to different extents. वेगवेगळे सबस्टन्सेस वेगवेगळ्या एक्सटेंटला ऍब्सॉर्ब या ठिकाणी केले गेले. The calcium carbonate column acted as an absorbent and the different substances were absorbed to different extent and this gave rise to colored bands. वेगवेगळे सबस्टन्स वेगवेगळ्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केले गेले कॅल्शियम कार्बोनेटच्या कॉलम मध्ये आणि त्याच्यामुळे काय मिळालं आपल्याला या ठिकाणी कलर्ड बँड्स मिळू शकतात आपल्याला. एक कंपाऊंड ठराविक विशिष्ट ठिकाणी ऍब्सॉर्ब होईल, त्याचा बँड त्या ठिकाणी तयार होईल. दुसरा सबस्टन्स त्याच्यापेक्षा वरच्या ठिकाणी ऍब्सॉर्ब होईल, त्या ठिकाणी त्याचा बँड आपल्याला कलर्ड बँड दिसू शकतो. Different extent and this give rise to colored bands at different positions. वेगवेगळ्या पोझिशनला आपल्याला वेगवेगळे कलर्ड बँड्स या ठिकाणी दिसू शकतात. या प्रकारची टेक्निक जर वापरली तर. On the column, Tisvet called this system of colored bands as the chromatogram. या कलर बँडच्या सिस्टमला टिस्वेट या सायंटिस्टनी जिथे जिथे आपल्याला वेगवेगळ्या डिस्टन्सवर कलर बँड दिसतील त्याला क्रोमॅटोग्राम असं म्हणलेलं आहे. अँड द मेथड ॲज क्रोमॅटोग्राफी. आणि या सर्व टेक्निकला क्रोमॅटोग्राफिक टेक्निक किंवा क्रोमॅटोग्राफीची टेक्निक म्हणलं जातं. कन्सिडरेबल ॲडव्हान्सेस हॅव सीन्स बीन मेड
and the method is used to separate colored as well as colorless substances. नंतर याच्यामध्ये मॉडिफिकेशन बरेचसे होत गेले आणि या टेक्निक मधून वेगवेगळे कंपाऊंड सेपरेट कलर्ड असतील किंवा कलरलेस कंपाऊंड असतील दोन्ही प्रकारच्या कंपाऊंड्सचं सेपरेशन करण्यासाठी ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक वापरली गेली. The column of calcium carbonate used in Tisvet's method, जो पहिला सायंटिस्ट होता त्याने जो कॉलम वापरला कॅल्शियम कार्बोनेटचा, remains stationary, तो फिक्स राहिला, and therefore referred to as a stationary phase. त्यामुळे फिक्स राहिल्यामुळे त्याला आपण स्टेशनरी फेज म्हणलेले. The solution of vegetable extracts moves or flows down the column. वरून टाकल्यानंतर खाली 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 व्हेजिटेबलचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो खाली 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 जाईल, त्या कॉलम मधून पास होईल, फिल्टर झाल्यासारखा प्रकार येईल आणि आपल्याला बँड्स मिळतील. मूवमेंट या फेजची होते, या एक्स्ट्रॅक्टची होते, and is therefore referred to as the mobile phase. म्हणजे मोबाईल म्हणजे मूव्ह होणारी फेज, स्टेशनरी फेज म्हणजे एका ठिकाणी असणारी फेज. तर आता स्टेशनरी फेज म्हणून आपण कॅल्शियम कार्बोनेटचा कॉलम घेतला, त्या कॉलम मध्ये लिक्विड व्हेजिटेबल एक्स्ट्रॅक्ट जर ओतलं तर वेगवेगळे कलर्ड बँड्स आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड्स